भेटली ना. ही बघा कशी मस्त मोठ्या साईजची चिंबोरी. आणि मित्रांनो आज आपण आलोय बोईसरला आपल्या भावाच्या घरी आणि आज आपण चालल्यात म्हणजे माकल्या पकडायला आणि चिंबोऱ्या पकडायला. हे बघा आकडे कुठला बीच आहे तो वेस्टचा नांदगाव बोईसर नांदगावला बोईसर नांदगावला चालत. हाय मित्रांनो आता आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलो. इकडे आपण आलोय. कुठे आलात आपण? कुठला गाव आहे? नांदगाव बीच बोईसरमध्ये आहे. नांदगाव बीचला आपण तिकडे आलोय. आता हे आकडा घेतलाय आणि हे माकल्या काढायला एक छोटीशी अशी तार घेतली म्हणजे माकलीच्या आतमध्ये बिलामध्ये टोचायचं आणि बाहेर काढायचं. दगडाचा भाग आहे इकडे पूर्ण आणि काय मिळते ते आता तुम्हाला दाखवतो आम्ही व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. काय मिळते ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. त्याला इकडे आता एक चिंबोरी मिळले चांगल्या साईजची आहे. तिने छोटी माकली पकडली. मस्त मस्त चांगली छोटा माकली पकडली तिने आणि पहिलीच पकडली चिंबोरी आपण मस्तपैकी. आणि छोटी माकली पकडली तिने खायला. हे बघा आपण पिशवीत टाकूया ही थोडंसं वरती जाऊन. बघा पहिलीच पकडले मस्त लालवाली. कशी आहे? लाल आहे का? एक नंबर. आता चिंबोऱ्या भेटायला चालू झाला आहे. आताला वाटते का टाइम चालू झाला आहे. आता बघूया अजून किती चिंबोऱ्या मिळतात आम्हाला. दिसतो हे बघा इकडे आहे चिंबोऱ्या. बघा कशी पलते. पकड पकड विजय पकड. भेटली ना. ही बघा कशी मस्त मोठ्या साईजची चिंबोरी. हे बघा आपण केवढ्या चिंबोऱ्या पकडल्यात पिशवीत. माकल्या पण आहेत त्याच्यातच आहेत. हा ही बघा इकडे चिंबोरी आहे अजून एक. भेटली. काम 25. आज फुल मजा आहे इकडे पकडायला. आणि आताचे वाजल्यात किती जिंकणीस वाजल्यात आताचे? वाजल्यात 11 वाजल्यात. आणि आम्ही आलो तिरवटाच्या झाडात चिंबोऱ्या पकडायला. आणि पुढे व्हिडिओमध्ये बनून राहा आणि बघा आम्ही किती चिंबोऱ्या पकडतो ते. कुठून आहे रस्ता? कुठून आहे आता? तिकडनंच ना बघायला. हे बघा आताच इकडे रानडुकरं इकडे येऊन गेल्यात. हे बघा हे पायाचे त्यांच्या निशाण लागल्यात पायाचे. हे बघा किती खणलंय त्याने. आणि इकडे पण दाखव. हे बघा इकडे पण खणलंय. डुकरांनी खणलंय पूर्ण इकडे. कुठे? इकडे ना. हे बघा पाय कसे आहेत तसे पाय लागल्यात.
डुकरांचे. खणलंय सर्व डुकरांनी इकडे. आणि इकडे डुकरं भरपूर आहेत. हे बघा इकडे पण किती खणले. रानडुकर. हे बघा पाय एकदम खालती क्लोज दाखव ना. बघा पाय रानडुकराचे. हे बघा इकडे पण खणलंय. हे बघा किती खणलंय इकडे. आणि इकडे रात्री भरपूर रानडुकर फिरतात. आणि एक आणि दोन नाही, ते एकदम कलपच असतो त्यांचा. एकदाच येतात ना डायरेक्ट 10-15 एकदाच येतात. हे बघा किती. हे बघा किती. आताच आहे वाटतं, एकदम ताजा आहे वाटतं. ताजा आहे, ताजा आहे. आताच खणलंय. आताचेच निशाण आहेत. हे बघा आताचेच एकदम फ्रेश. आता जस्ट लोळलाय वाटते. हे बघ, हे बघ. आता वाजल्यात रात्रीचे 11:30 वाजल्यात. आणि अजून पाणी तर खालती जाते. आता फक्त चिंबोऱ्या भेटल्यात आम्हाला. आता माकल्या अजून पाणी कमी होऊ दे. पाणी कमी झाला का तिकडे दगडामध्ये एकदम खडप आहे ना, त्याच्यामध्ये माकल्या बघू. तिथपर्यंत आता नाश्ता करून घेतो आम्ही. नाश्ता आणल्यात वडापाव. जास्त काय आणलं नाही कारण की आम्ही नाश्ता करून आलेले अगोदरच. तर वडापाव खातो आणि नंतर थोड्या वेळात परत चालू करतो माकल्या पकडायला. अजून थोड्या वेळ म्हणजे 10-15 मिनटं बसतो आणि नंतर परत चालू करतो. काय विजय, काय बोलतो? आता किती वाजता जायचं? थोड्या वेळ थांबू ना? थोड्या वेळ थांबू ना, बघू कसं काय ते. आता पाणी कमी होते काय? हां, पाणी कमी होते. अंदाजाने वाटते ना पाणी कमी झाल्यावर मिळतील असं. भेटतील ना माकूल. हां, माकूल भेटतील. बघू आम्ही थोड्या वेळात काय ते. तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. पुढे काय मिळते ते आम्ही नक्की तुम्हाला दाखवू. हे बघा किती छोटीशी माकली आहे, कशी पलते. हे बघा. छोटे आहे माकली. पण नाही मरत निघत ना ते. इकडे भेटतील ना, इकडे प्रत्येक खालामध्ये असतील पण निघत नाही. पकड. 2-2 भेटल्या. 2-2 माकल्या. हे बघा 2-2 माकल्या एकाच जागेवर. दोन्ही पण होतं ना. आली फेल. परत माकली भेटले. विजय मास्तरने काढले माकली. हे बघा. टाकूया. बघा अशी चिंबोरे मिळाले आपल्याला. या साईडची एकच चांगली मिळाली आणि दुसरी अजून आहे. 1-2 आहेत त्याच्यामध्ये चांगल्या साईजचे चिंबोऱ्या. बाकीच्या सर्व छोट्या मिळाल्या. आता आपल्याला एवढ्या माकल्या मिळल्यात. हे बघा कशा चिटकतात. जास्त करून माकल्या एकदम छोट्या आहेत. छोटी साईज आहे एकदम. मोठी साईज काही मिळाली नाही मिळत. आणि चिंबोऱ्या चांगल्या साईजचे मिळाल्या आहेत. चिंबोऱ्या दाखव तुझे. चिंबोऱ्या मस्त मिळाल्यात. एक भारी मिळाल्यात पीस.
आणि आता हा व्हिडिओ आपण इकडेच संपवत आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनलला.